दरवर्षी 1 फेब्रुवारी आला की एक शब्द सगळीकडे ऐकू येतो. तो म्हणजे अर्थसंकल्प. पण तुम्हाला माहितीये का, अर्थसंकल्पाच्या आधी एक गोष्ट घडते जिचा थेट परिणाम अर्थसंकल्पावर होतो. अर्थसंकल्पाच्या आधीचा तो दिवस म्हणजे इकॉनॉमिक सर्व्हे येण्याचा दिवस. हा शब्द आपण क्वचितच ऐकतो, पण तो सरकारला सांगतो देशाची अर्थव्यवस्था सध्या कुठे उभी आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर इकॉनॉमिक सर्व्हे म्हणजे आरसा आणि अर्थसंकल्प म्हणजे प्लॅन. इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये सरकार मागे वळून पाहतं. गेल्या वर्षात देशाची अर्थव्यवस्था कशी होती, शेती, नोकऱ्या, महागाई, विकास दर सगळ्याचं खरं चित्र यात दिसतं. आणि अर्थसंकल्प तो आहे पुढच्या वर्षाचा प्लॅन. पैसे कुठून येणार, कुठे खर्च होणार, कर वाढणार की कमी होणार, सगळ्या मोठ्या घोषणा इथेच होतात. थोडक्यात इकॉनॉमिक सर्व्हे सांगतो देश कुठे उभा आहे आणि अर्थसंकल्प सांगतो पुढे सरकार काय करणार आहे. म्हणूनच याचा परिणाम तुमच्या खिशावर थेट होतो. राजकारण आणि अर्थव्यवस्था सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी प्युअर राजकारणला फॉलो करा.